आस्ती कर एकदम आवाज आता नाही मजा ना ती आवाज आहे सो सगळ्यांचा सहर्ष स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. आजचा दिवस आहे ना आईला एवढा भारी आहे ना की सांगूच नाही शकत. कारण मी एका ठिकाणी एका व्यक्तीला भेटलेलो एका टायमाला, तेव्हा अनपेक्षित म्हणून भेटलेलो आणि अनोळखी म्हणून भेटलेलो, पण आज त्याच व्यक्तीला मी पर्सनली भेटायला चाललोय. ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि खूप जास्त अभिमान वाटतो. लोकांच्या नजरेत तरी नाही आलोय पण त्याच्या नजरेत आलंय, एवढंच मला खूप आहे. आणि त्याच्यासाठी मी एक गोष्ट घेतली आहे. तुम्हाला मी जेव्हा त्या माणसाला देईन, त्या व्यक्तीला ही वस्तू देईन, तेव्हा त्याचे रिएक्शन आणि तेव्हा ही गोष्ट काय आहे ती तुम्हाला पण समजेल. आत्ताच मी जस्ट पुन्हा तयार झालो आणि काहीच मला इथे फोडी आली बघा. ती फोडी तुम्ही इग्नोर करा, ती सगळ्यांनाच येते. मला काहीतरी इन्फेक्शन का काहीतरी झालं गरम वस्तूचं. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, ब्लॉग पूर्ण बघा. मी ब्लॉग मी पूर्ण कंटिन्यू ठेवणार आहे. आम्ही दोघं तिघं जण चाललो, तर ब्लॉग पर्यंत बघा. तिकीट काढले, दाखव तिकीट आपले. तिकीट आपली विषय आहे कंटिन्यू. तुला आनंद होतोय का नाही? हा भाई होतोय ना. हा, तू कुणाला भेटायला चाललंय? नाव नाही घ्यायचं, डायरेक्ट धप्पा हाय गे. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? कधी सुधारशील? आपण कुठेतरी चांगल्या कामाला जातो. आम्ही स्टेशनला आहे ना 11:30 आलो. 12:20ची ट्रेन आहे म्हणून. 19 झाले अजून ट्रेन येत नाही. दाखव ना, आता बोल ना फोनवर. कुठं चाललोय, काय चाललोय? पोरींचा नाद काय हा, तुझं काय रे टकल्या? परत लागला फोनवर, परत लागला फोनवर. याच्या आईच्या गावात याच्या. अरे फोन सोड. तरी काहीच समजत नाही. वाजलेत बघा इथे बघा किती वाजले, 12:21 आणि ट्रेन बघा कितीची लागली इथे, 11:55. 3-4 ट्रेन गेल्यात वन साइड. अरे एक कधीतरी टाइमवर आली पाहिजे यार ट्रेन. ते काय विषय आहे अनुज? अरे टाइमच उलटा झालाय. मग 12:07ची ट्रेन, आता 11:55. आनंद झालाय थोडासा कारण ट्रेन आली आहे सर. 11:34 झाले आणि ट्रेन आली. गाईज मंडळी, 1 तास बाकी. 1 तास 1:22 आले. तोपर्यंत टकला आहे मारतो फोन. याच्या आईला फोनच सोडत नाही. ती फ्रेम नीट घे, तुटेल नाही तर. तुटली भेटली ना भाई, 7 पिढी बरबाद. किती वेळ झाला ट्रेन थांबले, काय करू काही समजत नाही. मस्त खुश झालेलं, मूड ऑफ केला माझा. काय दिसतोय टोपे आणले पाहिजे वाटतंय. उत्सुकता खूप जास्त एकदम आनंद होतो. आता उत्सुकता वाढते एकदम. अजून काय? ऑनली खुशी यार, ऑनली खुशी. टाकल्या खुशी. हा खुशी. 90 मीटर आज. 90 नाही 140. आलं तो समोर हा आमच्या कडे. अरे मला निघायचंय बाहेर. मी तुमच्यामुळे थांब. काम आहे 10 मिनिटामध्ये आलो. 10 मिनिट. अशी धगधग वाढते, अशी धगधग लई घाल. हे बघा तू गेला पप्पी मॅन का? तुम्हाला ट्रेन घ्यायची. तुम्हाला मी बोललो. हा तू बोललेला मला 12 वाजता निघणार आहे. काहीच मला गिफ्ट आणले. काय गिफ्ट आणले मला माहिती नाही. आहे ना, तुम्ही ओळखत असाल. गणपती बाप्पाच्या टायमाला पप्पीवाला. आणि हा माझा इथला हिरो, एकमेव हिरो. तरी माझ्याकडे एवढे चिकट टेप त्यांनी काय फी होती काय चिकट टेप वाल्याला? त्यांना उत्सुकता बघ ना. थांब काहीतरी आणले त्याला. गाडीची चावी दिली रे बघा. मी ऍक्च्युअली स्ट्रीमवर बोलला असते. जाऊ द्या. कसला कुठे देव घेऊन आहे ना, लपड होईल. आईची कटकट.
लागतेच पाणी आलं ना मॅडम तेव्हा गावाचा वन साईड बघा भावानी. खूप आहे थँक्यू सर काय पप्पी का बाकी तुम्ही गाडी बघितली की नाही ही आपली घरी बघितली गाडी गरीब एकदा रेस्टॉरंट हे बघा एक्झॉस्ट कधी लावणार आहे लगेच सांगायचं म्हणतो राजाला की सांगतरी चावीचा लफडा आहे हो ना फिरते असते कर एकदम आवाज आता नाही मजा ना ती आवाज आहे ना आता ना आता जेव्हा याल ना तुम्ही परत या आणि तेव्हा बघा अरे मग चावीचा लोच आहे मला पण हे जाणवलं नाही काहीतरी लफडा होतोय चावीचा हा चावीचा भेटलाय शेवटीला कर्णूदा. जे गिफ्ट द्यायचं होतं ते देऊन झालंय. गाईज तुम्हाला सांगतो जे गिफ्ट आहे ना हे आजपर्यंत खूप गिफ्ट भेटले असतील मला पण हे सगळ्यात भारी आणि सगळ्यात प्रिय गिफ्ट आहे. शेवटीला शब्द नाही मॅडम मी शांत बसलो बाबा म्हणजे गाडीच्या खुशीपेक्षा जास्त खुशी आहे. असा फोटो राहिला ना आमचा तो त्यांनी बनवला बस पैसा वसूल. इज्जत आहे का नाही एव्हरेज होत नाही. इज्जत 100% इज्जत आहे बाबा 100% इज्जत आहे. फोटो आवडला ना बाबा फोटोचा नाद नाही मी तो दाखवतो स्ट्रीमवर स्ट्रीम आता सध्या बंद आहे. तू एडिट केलाय नाद केलाय बाबा. लव्ह यू आणि मस्करी ना बाबा तू माझी दुखती रग असते ना ती पकडले बाबा. शांत बसलो मी डायरेक्ट. थँक्यू सो मच लव्ह यू लॉट. अरे बोल आता जरा व्हिडिओ कॉलवर चालू आहे इथे बघू. थरथर भेटू आपण लवकरच भेटू. येणार मी ठाण्या साईडला तेव्हा भेटू आपण. तर स्टोरीज टाकतो पण ठाण्यात आल्यावर हा नादच आहे ना काहीच माझ्याकडे शब्द नाहीयेत. परत मी रडणं फटणं मला आता बाद झालं कंटाळा आला. पण या गोष्टीची किंमत कोणीच करू शकत नाही. खूप परत आई गाडी झालं कार घेऊन चालतो काय जयेश हो या ना एकदा रिक्षावाले. अरे तू उठव जर जेवणाच्या ताटावर ना. हा आता आम्ही पाहुणे नाही हो. आता आम्ही पाहुणे ना. आता म्हणजे आपले भाऊ आहेत तुम्ही पण आता तुम्ही आले ना भाऊ कधीतरी पाहुणे येऊ शकतो ना. अरे लवकर धप्पा देतो मी पण एक कसला रे मोठा. अरे यार हे सगळ्यात मोठा धप्पा आहे माझ्यासाठी. आणि काही जा चालत गेलो होतो शिर्डीला तिथला प्रसाद आलाय. काय पाहिजे लाईफ मध्ये. आणि बाबा तर निवांत वेळ काढून भेटूया नक्कीच. गाडी घेतली चल दादा. बाय बाय प्लीज जस्ट आत्ता घरी आलोय मी. कर्नूला भेटणं एकदम किंग झालं एकदम म्हणजे फुल आता मन एकदम तृप्त आहे. कारण त्याचा जो आहे तो म्हणजे एकदम त्याचा जो स्वभाव आहे ना तेवढा भारी वाटलाय ना मला की आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो चिंचपोकळीला तेव्हा एक अनोळखी म्हणून भेटलेलो म्हणजे त्याचा मी फक्त एक असा फॅन वगैरे असं पण आत्ता मला तरी असं वाटतं की मी त्याच्या लाईफमधला एक छोटा पार्ट वगैरे आहे म्हणजे बनलोय. तो कर्नूद आहे ना एवढा भारी माणूस आहे ना भाई शपथ. जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा त्याचा मला मिठीत घेणं मला भाऊ म्हणून बोलणं परत आम्ही निघालो तेव्हा भाई घरी पोचला की मला मेसेज कर मला एवढी काळजी घेणं काय खाल्लंय का नाही हे विचारणं आम्हाला थम्सअप वगैरे देणं खूप काय म्हणजे एवढं कोण नाही करत सध्याच्या ह्याच्यात तरी पण त्यांनी केलं. आणि भाई जीवाला जीव देणार आहे आणि वाटलं नव्हतं की एवढा हंबल असेल पण शपथ
किंग माणूस आहे. मी ब्लॉग त्याच्यानंतर गाडीवर बसल्यावर ब्लॉग नाही काढला, मला शूट करायला नाही जमला. मी आलो घरी ट्रेन बिनवरून जस्ट आत्ता आलो, मी लगेच शूट करते. आणि हा व्लॉग इथेच एंड होतोय. पुढचा व्लॉग ही तुम्हाला चांगला भेटेल, एकदम किंग. बघू, ट्राय करू आपण. जर परत कर्नुदाला भेटायला गेलो तर मी नक्कीच बनवेन परत एक व्लॉग. आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमच्या एव्हरेज कोकणीवर आणि कर्नुदावरही.